शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर पडली आहे का अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे। केंद्र सरकारकडून आयकरचा डेटा आल्यावरच कर्जमाफी होणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते। राज्य सरकारने केंद्राकडून इन्कम टॅक्सची माहिती मागवल्याचं सूत्रांकडून समजतंय। आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही हाही सवाल सध्या प्रलंबित आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर जोडले गेलेले आहेत। तुपकर जी बघतोय तर शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर जाते का अशी आता चर्चा सुरू झाली आहे, तुम्ही याकडे कसं बघता? आताच अर्धा एक तासापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या। जवळपास पाऊण तास मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही चर्चा केली। जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून ही बैठक त्यांनी लावली होती आमची। आणि या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तारीख पे तारीख देताय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना आहे। जर इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्हाला कर्जमाफी द्यायची नाही ही चूक आहे, कारण शेती उत्पादनावर इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी खूप श्रीमंत असतो असं अजिबात नाही। कधी कधी प्रत्येकाला आपलं सिबिल ओके लागतं किंवा सगळं व्यवस्थित ठेवायचं असतं म्हणून सुद्धा ते इन्कम टॅक्स भरतात। त्यामुळं इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्यातून वगळू नये अशी एक मागणी आम्ही त्यांच्याकडे केली। आणि जर तुमचा डाटा तयार नाही तर तुम्ही तारखा का देताय? 30 जूनची तारीख, 5 जुलैची तारीख, पुढची तारीख असं नका करू। आणि कर्जमाफीच्या योजनेमध्ये बदल करा, त्याच्यातला जाचक निकष आणि अटी काढा ही पण मागणी आज मुख्यमंत्री महोदयांकडे केली। तब्बल 35 मागण्यांचं सविस्तर विवेचन मी मुख्यमंत्री महोदयांसमोर आज ठेवलेलं आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी योजनेमध्ये बदल करायला तयार आहोत, तुम्ही ज्या काही सूचना मांडल्या त्यातल्या रास्त सूचना आम्ही घेऊन बदल करू हा शब्द त्यांनी आम्हाला दिला। म्हणजे एक गोष्ट त्यातली सकारात्मक अशी आहे की ते बदल करायला तयार झाले। एवढं एक आहे। आता आमचं म्हणणं एवढंच त्यांना आहे की या 8-10 दिवसात काय एकदा फायनल निर्णय घेऊन टाका, आता पुन्हा तारीख पे तारीख देऊ नका आणि या 8-10 दिवसात सगळा सोक्ष लावून टाका अशा पद्धतीची विनंती मुख्यमंत्री महोदयांना आम्ही केली। आणि हेही सांगितलं की काल मोजके शेतकरी घेऊन आम्ही आलो होतो, आता पुढच्या वेळी येताना मोजके येणार नाही, हजारो लाखो शेतकरी घेऊन आम्ही मुंबईत येऊ आणि आम्ही मुंबई सोडणार नाही जोपर्यंत हा निर्णय कर्जमाफीचा लागणार नाही। नक्कीच रविकांत तुपकरजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आपण बघतोय आपल्याला तारीख पे तारीख नकोय, आम्हाला लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी हवी अशी मागणी आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। फसवी कर्जमाफी आहे, मग शेतकऱ्यांची बनवाबनवी आहे आणि यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाहीये। त्यामुळे हे तारीख पे तारीख चालली, शेतकरी हंगामाची वाट बघतोय, त्याला कर्ज मिळत नाहीये। शेतकरी आता हंगाम सुरू झालेला आहे खरीपाचा, आणि खरीपाचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही। कर्जमाफी झाली म्हणून शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत, आज त्याच्या घरात काही नाही आणि त्याला तुम्ही फसवताय, त्याची दिशाभूल करताय। हे पाप आहे, हे सरकारला हे भोगावं लागेल। इतका अक्षम्य पाप या सरकारकडून शेतकऱ्याच्या संदर्भात होताना दिसते। सरकार तारीख पे तारीख देत आहे याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे। सरकार या कर्जमाफीच्या माध्यमातून बँकांचा फायदा करायला निघालेले आहेत, वसुली अधिकारी झालेली आहे सरकार। तुम्ही हे पहिले कर्ज भरा, नंतर आम्ही तुमचं कर्ज माफ करू, या पद्धतीच्या अटी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। आणि फक्त 25% शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, 75% शेतकऱ्यांचं कर्ज माफ या सरकारच्या घोषणेमध्ये होणार नाही। अहिल्यादेवी होळकरांच्या नावाली जी तुम्ही कर्जमाफी योजना आणलेली आहेत, 2019 ही अट काढा, रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याला 50,000वरून 1 लाख रुपये द्या आणि त्याच्यामध्ये असणारी अट 25, 26 आणि 26, 27ची ती त्याच्यामधून काढा आणि 10 दिवसानंतर ही तुम्ही योजना लागू करा। पण या अटी न काढता तुम्ही जर सगळ्या गोष्टी फक्त पुढे तिथे ढकलत चाललेला आहात, त्याचे 2 अर्थ निघतात। एक तर तुमच्याकडे आकडाच नाहीये, तुम्हाला माहितीच नाही शेतकऱ्याला खरं कर्जमाफी त्या ठिकाणी किती देणार जाणार आहे, नाही तर दुसरा विषय मुद्दामून तुम्ही ती पुढे ढकलत आहात जेणेकरून तुम्हाला आता पैसे द्यावे लागणार नाहीत। तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राजू शेट्टी सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात। आपण बघतोय राजू सर, आता पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे की शेतकऱ्यांना नेमकी कर्जमाफी कधी मिळणार? पुन्हा एकदा सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली। आधी सांगितलं 30 जून 2026,
मग म्हणाले 5 जुलै 2026 आणि आता आणि पुन्हा जर का अनिश्चित काळासाठी पुढे गेलेलं असेल तर याचा अर्थ हे सरकार शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत बसलेलं आहे. पहिल्यांदा सरकारने एक काम करावं, कर्जमाफीला पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, त्यांच्या रकमा जाहीर कराव्यात, त्यांचं कर्ज गोठवावं आणि जसं थकीत कर्जाला सरकार हमी देत आहे त्या पद्धतीनं बँकांना सरकारनं कळवावं की एवढी एवढी रक्कम आम्ही देणं लागतो आणि टप्प्याटप्प्यानं आम्ही ते पैसे बँकांना परत करू असं कळवावं आणि सोडून द्यावं. वारंवार तारीख पे तारीख जाहीर करायचं कारणच काय? बरोबर. नक्कीच शेट्टीजी, तुमच्या मागण्यांकडे खरं तर सरकार कशा प्रकारे दखल घेत आहे हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.